इतके मोठे मोठे पीसेस कट करून फ्राय करायचे आधी. हे मशरूम साफ वगैरे करून धुवून फ्राय केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं 10-12 पाकळ्या. आणि अद्रक टाकायचं, अद्रक लसूण. मग त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या, त्या पण फ्राय करून घ्यायच्या. जितके तुम्हाला तिखट लागेल तितकं मिरच्या टाकायच्या. काळी मिरी आणि दालचिनी, लवंग आणि त्रिफळा आणि कस्तुरी मेथी, तेजपत्ता, तीळ आणि खसखस आणि लाल मिरची. हे सगळे गरम मसाले घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे. सगळं टाकल्यानंतर जिरं टाकायचं थोडं आणि ते सगळं एकदम काळसर होईपर्यंत त्याला गरम करत राहायचं. एकदम काळं झालं पाहिजे. त्याच्यात 2 टमाटे टाकले, ते पण त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित. हे सगळं एका प्लेटमध्ये काढून ठेवलंय. आपलं खोबरं भाजायचं राहिलं होतं, आता आपण खोबरं भाजूया. आता कांदा पण फ्राय करून घ्यायचा लाल सारखा, असं काळा एकदम, म्हणजे मसाला एकदम छान असतो मशरूममध्ये. असं सगळा काळसर मसाला भाजून घेतलेला आहे. आता आपण ह्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे. एकदम बारीक करून घ्यायचं. असा बारीक मसाला वाटून घ्यायचा एकदम बारीक. आता ह्याच्या पॅनमध्ये 4 चमचे तेल टाकायचे. त्याच्यामध्ये आधी लसूण फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित. एकदम लालसर होऊन द्यायचा. त्याच्यानंतर कांदा टाकायचा, तो पण व्यवस्थित भाजून घ्यायचा. जेवढे पण लाल मसाले, हळद, गरम मसाला, ते सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. आता ह्याच्यात मी मसाले टाकणार आहे. हा आहे कांदा लसूण मसाला, हा आहे गरम मसाला, हा हळद, मॅगी मसाला आणि हे लाल तिखट. आपला कांदा गरम झाला. आता हे सगळे मसाले याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि हे सगळे भाजून घ्यायचे कांद्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण जे मसाला वाटून घेतला मिक्सरमध्ये, तो ह्याच्यामध्ये मिक्स करायचा जळायच्या. असा मसाला टाकून घेतला आणि मिक्स केला. असं एकदम मटन सारखं लागतं ते मशरूम. आता आपला मसाला भाजून झालेला आहे. हे सगळं असं तेल वरती येईल ना, तेव्हा आपल्याला कळतं की आपला मसाला भाजून झाला आहे. ते 10 मिनटं भाजायला ठेवायचं. अजून 2 मिनटं ठेवूया, तोपर्यंत तेल असं वरती सगळं येईल आणि ते बघायला पण एकदम छान वाटतं. ठेवायचं आणि असं दाखवायचं. आता फ्राय कर, फ्राय करा. झालं. 2 मिनिटानंतर तेल पूर्ण वर आले. आता ह्याच्यामध्ये मशरूम टाकून द्यायचं. मशरूम टाकून दिला तर ह्याच्यामध्ये पूर्ण मशरूम मिक्स होईपर्यंत याला शिजवून द्यायचं. तुमच्या इच्छेने तुम्ही पाणी टाका, काही टाका. त्याच्यावर थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची किंवा तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता, असं काय नाही. झाले आपलं रेडी मशरूम मसाला. त्याच्यासमोर चिकन पण फिक्कं पडेल, इतकं छान लागतं.